सर्वांना नमस्कार. तर आज मुलांच्या स्कूलमध्ये दांडियाचा प्रोग्राम ठेवलेला होता. तर आज सकाळपासूनच सर्व तयारी चालली होती. तशी रोजच सकाळी अशी धावपळ असते, त्यामुळे घरातला सर्व पसारा सर्व कामं बाजूला ठेवून आधी मुलांची तयारी करून द्यावी लागते. कारण त्यांची बस आली की 2 मिनटंही थांबत नाही, त्यामुळे आधीच रेडी होऊन बसावं लागतं. तर आता इकडे विवांची तयारी होतच आलेली आहे. त्याला आता नाश्ता वगैरे, तशी तर रोजचीच धावपळ असते, पण ह्याच तर छोट्या छोट्या आठवणी असतात ज्या मुलांच्या आणि आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात. आणि मुलं कितीही मोठे झाले तरी आपल्यासाठी तर लहानच की हो. तर इकडे विवांची तयारी झाली. आता शुभ्राची अजून तयारी बाकी आहे. तर शुभ्राचं सकाळपासूनच चाललेलं होतं, कोणता ड्रेस घालू मम्मी, घागरा घालू की पंजाबी ड्रेस घालू. नाही हा करता करता बाईने हा ड्रेस निवडला. तर आता तिचे केस विचरून द्यायचे आहेत. तर आता ड्रेसला जी सूट होईल अशी वेणी तिला घालून द्यावी लागेल. आणि वेणी थोडीशीही विस्कटली तर तिचं लगेच चालू होतं, मम्मी इकडनं असं निघालं, इकडनं तसे केस निघाले. त्यामुळे सर्व तिच्या म्हणण्यानुसारच. मग काय, सागर वेणी घालून दे मम्मी. आता सागर वेणी घालून देते. इकडे विवान चहापोळी खातो आहे. तर ही बघा अशी वेणी घालून देते तिची. तर पॅक वेणी घाल मम्मी. तर मग आता पॅक वेणी घालून देते आहे. शुभ्रा दिसायला तशी उंच आहे, पण ती अवघी 6वीला जाते आणि तिचे केस पण मोठे मोठे आहेत. लहानपणापासून तिचे केस आम्ही कटच केलेले नाही आहेत, तसेच्या तसेच आहेत. फक्त खालून थोडा शेप देऊन घेते मी. आणि ह्या क्लिपा लावण्याची तशी काही गरज नव्हती. मी वेणी ऑलरेडी खूप पॅक घातलेली होती, पण तिचं चाललेलं होतं, मम्मी मला ह्या क्लिपा पण लावून दे. आता मेकअप म्हटलं की मुलींचा आवडीचा विषय. तर इकडे त्यांचा टिफिन भरून देते आहे. तसं टिफिनला त्यांना आज भाजीपोळी नकोच होती, काहीतरी चटपटीत पाहिजे होतं त्यांना, चिप्स वगैरे असं काही. पण स्कूलमध्ये हे चालतच नाही. मग त्यामुळे मी त्यांना आता चालू पापड चटणी बनवून दिली आणि इकडे तिची तयारी पण करून देते आहे. तर टिफिन बॉटल तयार झालेत त्यांचे आणि दोघे पण निघाले आहेत. तर दांडिया दाखवत आहेत, स्कूलमध्ये दांडिया खेळणार आहेत. तर निघालेत आता स्कूलला, कारण त्यांची बस रस्त्यावर येऊन उभी राहते. तर 5 मिनटं आधीच त्यांना जावं लागतं.